नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आपण दिव्यांग टक्केवारी कशी ठरवायची याबद्दलची एक व्हिडिओ सिरीज करतो आहे. आणि आत्तापर्यंतच्या व्हिडिओचा आपणाला फायदा झाला असेल ॲनालिसिस करण्यासाठी वगैरे, आणि आपल्याला व्यवस्थित साध्या भाषेमध्ये माहिती पण मिळाली असेल. तर त्याचाच पुढचा भाग म्हणजे आजचा व्हिडिओ. आपल्याला माहिती आहे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट यांचं नोटिफिकेशन जे की 12 मार्च 2024 रोजी काढलेलं होतं. त्या नोटिफिकेशनच्या आधारे सहज सोप्या मराठी भाषेमध्ये आपण ही व्हिडिओ सिरीज करतो आहे. आणि आत्तापर्यंत आपण या व्हिडिओ सिरीजचे काही भाग केलेले आहेत, त्याच्यातून नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याचाच पुढचा भाग लोकोमोटर डिसॅबिलिटीचाच एक पुढचा भाग, त्याबद्दल आपण बोलतो आहे. आणि तो भाग म्हणजे ॲसिड अटॅक विक्टीम. आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्पायनल कॉर्ड इंजुरीबद्दल बोललो आणि आता आपण यावेळेस बोलतो आहे ॲसिड अटॅक विक्टीम्सबद्दल. आपण पाहतो हे सगळ्यात क्रूर प्रवृत्तीचे लोक आणि त्यांनी केलेल्या या सगळ्या गोष्टी. इतके नराधम आणि इतके विचित्र प्रकारचे लोक असू शकतात या जगामध्ये, मानवतेला काळिमा फासणारे. आणि त्याच्यामुळं हकनाक एखाद्या निरपराधाला जीवनभर त्रास आणि अडचणी सहन करावं लागतात. आणि हे नंतर त्या डिसॅबिलिटीमध्ये मोडलं जातं ॲसिड अटॅकनंतर. तर हे डिसॅबिलिटीचा विचार करत असताना नेमकं काय करायचं? ॲसिड हल्ला हा शक्यतो वरच्या भागात जास्तीत जास्त पोटापर्यंत असं गृहीत धरलं जातं. त्याच्यामुळं गिवन बिलो आर द फ्रिक्वेंट नोटेड फिजिकल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ॲसिड अटॅक्स. त्याच्यामध्ये डोकं, स्कल म्हणजे कवटी, फोरहेड म्हणजे कपाळ, कान, डोळे, नाक, गाल, तोंड, हनवटी, मान, छाती आणि खांदे या प्रकारच्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो. तर या ठिकाणी टक्केवारी नेमकी कशी ठरवायची? डिस्फिगरमेंट आहे की डिफॉर्मिटी झाली आहे किंवा फुल थिकनेस लॉस झाला आहे, म्हणजे फक्त कातडीच नाही तर त्याच्या खालचं डर्मिस आणि एपिडर्मिस हे पण बर्न झालं आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करून टक्केवारी ठरवली जाते. तर आपण पाहतोय स्क्रीनवर हे सगळं चार्ट दिसतोय. तर त्याच्यामध्ये स्काल्प म्हणजे आपली कवटीबद्दलची टक्केवारी इथं दिली 5 ते 10%. त्याच्यानंतर भुवया, त्याच्यानंतर पापण्याची पण टक्केवारी इथं दिली की नेमकं ते कसं, वरची पापणी जर बर्न झाली तर काय, खालची पापणी जर बर्न झाली तर काय, बाहेरचा जो कान असतो ज्याला आमच्या भाषेमध्ये पिन्ना म्हणतात त्याच्याबद्दल पण दिले. नाकामध्ये स्किन कव्हर्ड डिस्फंक्शनिंग जर असेल तर वरच्यावर जर झाला असेल तर, किंवा खोलमध्ये झाला असेल तर 5%, वरच्यावर झाला असेल तर 3%. ओटाचं पण तसंच आहे, त्याच्यामध्ये 3 गोष्टी. फक्त जर स्किनला नुकसान झालं असेल तर 3%, फुल थिकनेस लॉस ऑफ 1 लिप अलोन, एक ओठ असं जर झालं असेल तर 5%. आणि तिसरी गोष्ट डिफॉर्मिटी ड्यू टू इन्व्हॉल्वमेंट ऑफ बोथ लिप्स, दोन्ही ओठांना जर इजा झाली असेल तर त्याच्यासाठीची 10%. त्याच्यानंतर आपले गाल आणि साईडचा फेस, बाजूचा चेहरा याच्यासाठी दिलेले आहेत. तिथं पण फक्त कातडी जर झाली असेल तर 5% आणि फुल थिकनेस जर लॉस झाला असेल तर त्याच्यासाठी 10%. त्याच्यानंतर मान, त्याच्यानंतर छाती आणि स्त्रियामध्ये स्तन या गोष्टीचा विचार केला जातो. त्याच्यासाठी 5% आहे. आणि पुढचं पोट म्हणजे पोट आणि पुढची छाती याच्यासाठीचा जर विचार केला, फिमेलमध्ये ब्रेस्टसाठी 5%, 10% आणि 15% आहे. तर पुढची म्हणजे छाती आणि पोट याच्यासाठीची गोष्ट 5 आणि 10% येते. पूर्ण पार्ट जर बर्न झाले असेल, ओन्ली स्किन, जर फक्त स्किन जर बर्न झाली असेल तर त्याला 5%, आणि डीप जर बर्न झाले असेल तर त्याला 10%. त्याच्यानंतर पाय, आपले बसण्याची जागा, त्याच्यानंतर जननेंद्रिय, त्याच्यानंतर मांडी, खालचे पाय, फूट, अप्पर लिंब, वरचा हात झाला. त्याच्यानंतरचा मधला, आमच्या भाषेमध्ये हाताचे 3 भाग असतात. जो कोपराच्या वर असतो त्याला फोरआर्म म्हणतात, अप्पर आर्म म्हणतात. जो कोपर आणि तुमचा व्रिस्ट, मनगट या दोन्हीच्या मध्ये असतो त्याला फोरआर्म म्हणतात. आणि पुढचा पंजा जो असतो त्याला हँड म्हणतात. त्यानुसारच्या डिफॉर्मिटीज आहेत. त्याच्याचबरोबर आणखीन एक गोष्ट दिलेली आहे की जर ओठ तर बर्न आहेतच आहेत, पण काही ठिकाणी ओठ एवढे जळून जातात, एवढे खराब होतात की त्याच्यानंतर मधून दात दिसायला लागतात. आणि अशा वेळेस खाणं आणि तुमचं पाणी पिणं पण थोडंसं, खाणं आणि बोलणं पण त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येतो. अशा वेळेस 20% दिव्यांगत्व धरलं जातं. त्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं की अटॅक करत असताना जर
ॲसिडच्या वेपर जर आपण मध्ये गिळल्या तर त्याच्यामध्ये श्वसन माफ करा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम चे पचनसंस्थेचा जो वरचा भाग आहे ज्याला इस्फेगस म्हणतो आम्ही, तर त्या वरच्या भागामध्ये जर प्रॉब्लेम झाला असेल म्हणजे ते बर्न वगैरे, तर त्याला 20% धरलं जातं. तसंच जर या फ्युम्स इनहेल केल्या जातील म्हणजे श्वासाद्वारे जर गेलेल्या असतील आणि त्यांनी श्वसन नलिकेच्या संदर्भातील श्वसन यंत्रणेच्या संदर्भातील जर बिघाड केले असतील तर त्याला 20% धरलं जातं. तर अशा प्रकारे हे टक्केवारी ठरवली जाते आणि हा जनरल नियम आहे की कुठलीही टक्केवारी 100%च्या पुढं नसावी. तर हा विषय झाला याच्याबद्दल तुमच्या ॲसिड अटॅक विक्टीमबद्दल. तर आजच्याच व्हिडिओमध्ये पुढचं एक गोष्ट घेऊ, सेरिब्रल पाल्सी म्हणजे ही एक न दुरुस्त होणारी आणि न वाढत जाणारी अशी एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. त्याच्यामध्ये स्नायूचं कोऑर्डिनेशन राहत नाही, बॉडीचे मूवमेंट्स आणि मसल कोऑर्डिनेशन म्हणजे जसं हलायचं त्या दिवसाचं कोऑर्डिनेशन राहत नाही आणि त्याच्यामुळं ही एंटिटी किंवा हे दिव्यांगत्व येतं. आणि त्याच्यामध्ये मोर स्पेसिफिक एरिया ऑफ ब्रेन युजली ऑकरिंग बिफोर, ड्युरिंग और शॉर्ट आफ्टर बर्थ. जन्माच्या अगोदर, जन्म होताना किंवा जन्मानंतर थोड्या वेळाने ही जी इजा होऊन जाते ही कायमची होते. आणि त्याच्यानंतरची जे दिव्यांगत्व येतं त्या दिव्यांगत्वाला सेरिब्रल पाल्सी असं म्हणलं जातं. तर याच्यामध्ये लेवल 1 आहे, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 आणि लेवल 5. तर एक लेवलमध्ये कॅन वॉक इनडोअर अँड आउटडोअर्स अँड क्लिम्ब स्टेअर्स विदाउट युजिंग हँड्स फॉर सपोर्ट. म्हणजे इनडोअर आउटडोअर चालू शकतो आणि पायऱ्या चढण्यासाठी हाताच्या सपोर्टची गरज राहत नाही आणि युज्युअल ॲक्टिव्हिटीज करू शकतात जसं की रनिंग आणि जम्पिंग. आणि हॅज डिक्रीज स्पीड, बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. पण स्पीड, संतुलन आणि मसलचं कोऑर्डिनेशन मात्र डिस्टर्ब झालेलं असतं. अशा वेळेस 40% धरलं जातं. त्याच्यानंतर दुसरी लेवल आहे रेलिंगला पकडून जर पायऱ्या चढणं होत असेल, त्याच्याचबरोबर अनइवन सरफेसला चालणं म्हणजे प्लेन सरफेसला ठीक आहे, साधी प्लेन जागा असेल तर तिथं चालणं सोपं आहे. पण जर वाकडी तिकडी खरबूड चढ उताराची जागा असेल आणि त्याच्याचबरोबर गर्दीमध्ये चालणं अवघड जाणं, त्याच्याचबरोबर खूप कमी म्हणजे जंप किंवा रन करण्याची कॅपॅसिटी खूप कमी असणं, असं जर असेल तर त्या ठिकाणी 40 ते 50% आसपास दिव्यांगत्व कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर पुढचं कोणाच तरी मदत घेऊन जसं की असिस्टिव्ह मोबाईल डिव्हायसेस इनडोअर आणि आउटडोअर या लेवलला चाललं जातं, लक्षात घ्या, लेवल सरफेसेस. त्याच्यानंतर रेलिंगला पकडून पायऱ्या चढल्या जातात आणि त्याच्यानंतर मे प्रोपेल मॅन्युअल व्हीलचेअर अँड नीड असिस्टन्स फॉर लाँग डिस्टन्स. मॅन्युअल व्हीलचेअर किंवा अनइवन सरफेससाठीचं कोणाच तरी मदत लागणे असं जर असेल तर त्याला, अशा टाईपचं जर अडचण असेल सेरिब्रल पाल्सीमध्ये तर त्याला 51 ते 60% धरलं जातं. त्याच्यानंतरची लेवल 4 आहे वॉकिंग ॲबिलिटी सिव्हिअरली लिमिटेड इवन विथ असिस्टंट डिव्हायसेस. आपल्याला उपयुक्त साधनं जरी असले तरी पण चालणं अवघड जाणं, व्हीलचेअर मोस्ट ऑफ द टाइम्स अँड स्वतः व्हीलचेअरशिवाय शक्यच नाही चालणं अशी गोष्ट असणं, आणि स्टँडिंग ट्रान्सफर्स विदाउट असिस्टन्स आणि उठून उभारणं वगैरे या गोष्टी न होणं दुसऱ्याच्या मदतीशिवाय असं जर असेल तर त्याला 61 ते 79% धरलं जातं. आणि त्याच्या पुढची सगळ्यात शेवटची लेवल आणि तिथं व्हॉलंटरी मसलचा कंट्रोल राहत नाही, त्याच्यामुळे बॅलन्स होत नाही, चालता येत नाही. ॲबिलिटी टू मेंटेन हेड अँड नेक पोझिशन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी रेस्ट्रिक्टेड, म्हणजे असं सरळ मान, आपण पहा आपली मान सरळ असते गुरुत्वाकर्षण शक्ती जरी खाली असली तरी, पण हे पण न होणं. दुसरी गोष्ट सगळ्याच एरियाचे मोटर फंक्शन्स डिस्टर्ब होणं आणि त्याच्याचबरोबर स्वतःहून बसू न शकणं, स्वतःहून उभा न राहू शकणं आणि स्वतःहून चालू पण न शकणं असं जर असेल तर त्याच्यासाठी 80% असं धरलं जातं. आणि त्याच्यानंतर ॲबिलिटी क्लासिफाय कशी करायची त्याच्यासाठीची एक सिस्टम लेवल 1पासूनची लेवल 5पर्यंतची याच्याबद्दल सगळं दिलेलं आहे मॅन्युअलसाठीचं. आणि त्याच्याबरोबर एकापेक्षा जर जास्त असेल तर एक फॉर्म्युला आहे A+B (90 - A / 90). हा
हा फॉर्म्युला मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपली टक्केवारी कशी मोजावी याचा जो पहिला व्हिडिओ फर्स्ट व्हिडिओ भाग 1 त्याच्यामध्ये हे सगळं समजून सांगितलेलं आहे. तर हे आतापर्यंत आपण बोललो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेप्रेसी क्युअर्ड पर्सन्स ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे त्यांची दुरुस्ती झाल्यानंतरची त्यांची दिव्यांगत्व कशी मोजतात याबद्दल आपण सविस्तर बोलू. अपेक्षा ठेवतोय की साध्या भाषेतील मराठी भाषेतील मी माझा जो प्रयत्न करतोय हे सगळं ट्रान्सलेट करण्याचं ते आपल्याला आवडत असेल. जर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.